नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो। आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला ही पाहायला मिळते। केरळच्या काही भागामध्ये मित्रांनो मान्सूनचे देखील आगमन झालेलं आहे। तर मान्सून पूर्व पाऊस देखील आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळालेला आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण गोष्टीचा आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर आता चॅनलला सबस्क्राइब करा व डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकमधून आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। तर या ठिकाणी मित्रांनो पुढील काही तासामध्ये आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी नाशिक, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा तुरळक भागामध्ये पाहायला मिळणार आहे। जसं की स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, गोरेगाव, मुंबई, खोपोली या ठिकाणी, चिपळूण, खेड या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला होऊ शकतो मित्रांनो। कल्याण, डोंबिवली, पालघर, वसई, विरार, मालेगाव, नंदुरबार, धुळे या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर या भागातील काही ठिकाणांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, काही तासामध्येच आपल्याला केरळमध्ये 8 ते 10 तासामध्ये आपल्याला या ठिकाणी मान्सूनचं आगमन होताना पाहायला मिळणार आहे। तर काही भागामध्ये आगमन देखील झालेलं आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये देखील मान्सून पूर्व पावसाला त्यामुळे मुंबईकडून सुरुवात होताना पाहायला मिळते। परंतु मित्रांनो, 1 ते 2 जून दरम्यान हा मान्सून पूर्व पाऊस पूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।